ॐ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। म्यूट वर आहात. ताई तुम्ही निलिमाताई तुम्ही म्यूट वर आहात. झालं? हा, मगाशी झालंच नाही. आला आता. हो. म्हटलं ना माझा उजवा हात चालत नाही आज म्हणून डाव्या हाताने पण. ते झालं नाही. काय झालं उजव्या हाताला? काय थोडस लागलंय. हा. अरे बापरे. हो. तर प्रतिभा आली आहे ना? हा, दिसते मला. हो आहे. तिला गोष्पर असं व्हायचं 16 वाक्यात. ऐकायला येते ना? हो, ऐकू येते. मग वाचायला सुरुवात करू? हो, चालेल. अध्याय 16 ओव्या 1 ते 137. कारण मला वाटतं आधीच्या ह्याच्यात तुम्ही म्हणाला तर तुम्ही पहिल्यापासून घ्या म्हणून असं. अध्यायाच्या सुरुवातीच्या ओव्यात ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुच्या निवृत्तीनाथांच्या अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्याची तुलना लौकिक सूर्याच्या वर्णनाने करतात. सूर्य उगवल्यावर जसं सर्व अंधार नाहीसा होऊन सर्वत्र प्रकाश पसरतो, तारे चांदण्या लोप पावतात, म्हणजे फुलं त्यांनी कमळाची इथे उपमा दिली की कमळ उमलून अडकून पडलेल्या भृंगाची मुक्तता होते. या सूर्यप्रकाशाप्रमाणे निवृत्तीनाथांच्या गुरुच्या आध्यात्मिक ज्ञानरूपी सूर्यामुळे अज्ञानरूपी चांदण्या तारे नाहीशी होऊन ज्ञानी लोकांना आत्मज्ञान प्राप्त होते. वास्तविक सूर्याची तुलना गुरुच्या चित्त सूर्याशी करणे हे खरे त्या गुरुच्या सामर्थ्याला उणेपण आणणार असल्याने पुढील ओव्यात ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुची क्षमा मागतात आणि अशी तुलना करण्यामागची भावना, उद्देश, त्यांची भक्ती गुरूंनी समजून घ्यावी अशी प्रेमळ विनंती आर्जव त्यांना करतात. यासाठी त्यांनी अतिशय सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. की ते म्हणतात की सूर्याला जर कोणी काडवातीने ओवाळलं तर ओवाळणाऱ्याची भावना, भक्ती लक्षात घ्यावी. आणि त्यांनी गंगेच्या पण प्रवाहाचं उदाहरण दिलंय की त्याच्यात जर एखाद्या ओढ्याचं घाण पाणी येऊन मिळालं तर गंगा जशी त्याला नाकारत नाही
तर ते ओढ्याचे पाणी सुद्धा गंगेत मिसळल्यावर खरे तर पवित्रच होऊन जाते. आणि हे जे लौकिक सूर्याचा इथे जो त्यांनी उल्लेख केलाय तो मला असं वाटतं की आपण लौकिक सूर्य म्हणजे जसं उदय रोज सूर्य उगवतो मावळतो आणि म्हणजे जसं तरी नसलं तरी दिसतं आपल्याला, पण त्यांच्या गुरुच्या आध्यात्मिक सामर्थ्य एवढं असं आहे की त्याचं तेज असं कायम स्वरूपी असतं, त्याला उदय नाही आणि अस्त नाही. त्यामुळे ते म्हणतात की ही तुलना करणं त्यांना कमीपणाचं आहे, म्हणजे असं त्यांना वाटतं. सॉरी, जेव्हा आकाशात आणि पुढच्याच त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आकाशात जसे ढग दाटून घेऊन सूर्यासमोर येतात तसे जरी सूर्य जसं त्यांना बाजूला व्हा म्हणत नाही, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरुला विनंती करतात की त्यांनी जे आता पण वर्णन करतायत ते त्यांचं ते त्यांनी अतिशय गोड मानून घ्यावं. गुरुकृपेमुळेच गीतेवरती प्रवचन करण्याची शक्ती आपल्याला आली आहे असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. 15व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर पुरुषोत्तमाचे यथार्थ स्वरूप अनुभवास येते असे सांगितले. क्षर आणि अक्षर ह्याच्यातला भेद स्पष्ट करून सांगितला. हे ज्ञान कसे प्राप्त होईल आणि मिळाल्यानंतरही त्याची आडमार्गाला न जाता त्याची वाढ कशी होईल, त्याचा उपयोग कसा होईल हे समजण्यासाठी या 16व्या अध्यायात ज्ञानाला पोषक अनुकूल अशी दैवी संपत्ती आणि प्रतिकूल अशा आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. आणि दोन्ही संपत्तीचे वर्णन ते करतात कारण त्यांनी त्याच्यासाठी त्यांच्या मागच्या भावना अशी आहे की जर तुम्ही फक्त दैवी संपत्ती सांगितली आणि जर त्याच्या विरुद्ध जी बाजू आहे ती जर समजून नाही सांगितली तर तुम्हाला त्याच्यातला फरक कळण्याला सोपं जावं म्हणून ते दोन्ही बाजूनी या 16व्या अध्यायात त्यांची विशेष माहिती देत आहे. ओव्या 68-73 मध्ये आणि त्यांनी अशा रीतीने त्यांनी पुढे दैवी संपत्तीच्या एक एक गुणांची वर्णना या अध्यायात केलेली. पहिला अध्याय त्यांनी पहिल्या ओव्या 68-73 मध्ये ते सांगतात की सर्वात श्रेष्ठ गुण म्हणजे अभय, ह्याचे त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणजे त्याच्यात ते म्हणतात की कर्म करताना म्हणजे आपण काही करतो त्याचा त्याच्याबद्दल अहंकार न बाळगता त्याची फळाची अपेक्षा न बाळगता हे एक त्याचा आणि ज्याच्यामुळे आपली कर्म करायला पाहिजे. आणि त्याच्यात त्यांनी आपल्याला सर्वांनाच म्हणजे एक प्रकारे मृत्यूची अशी भीती वाटत असते कारण आणि ह्याच्यात त्यांनी म्हटलं की अभय हे सर्वात श्रेष्ठ असं आहे कारण ह्या जो ज्ञानी पुरुष आहे त्याला त्याच्या ज्ञानामुळे त्याला माहिती झालेलं असं की हे शरीर जरी गेलं तरी आत्मा हा कायम स्वरूपी आहे, त्यामुळे त्याची अशी मृत्यूची भीती नाहीची झालेली असते. त्याच्यासाठी त्यांनी हे पण सांगितले की जसं उदाहरण दिले की जसं आपण पाणी मिठाला बुडवायला गेलं तर मीठच पाणी होतं. म्हणजे महापुरात म्हणजे आणि ते सांगतात पुढे आणखीन सांगतात की महापुरात जर आपण उडी मारली नाही तर आपलं बुडण्याचं भय असतं ते कधीच नाहीसं होत नाही. म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी सांगितलंय की अभय हा सर्वात श्रेष्ठ गुण त्यांनी मानलेला आहे. पुढच्या ओव्यात 63 पुढे 66 ओव्यात त्यांनी सत्व शुद्धीचे वर्णन केले. राजस आणि तामस वृत्ती टाकून देऊन आत्मचिंतनाची जी बुद्धी असते त्याला त्यांनी सत्वबुद्धी असं म्हटलेलं आहे. राग जसे जळत नाही आणि जळत पण नाही आणि विझत पण नाही. आणि जसे आपल्याला जरी चंद्राच्या कला दिसतात म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कलेने वाढता चंद्र दिसतो, नंतर वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत हळूहळू कमी होताना, पण प्रत्यक्षात चंद्र आहे तसाच असतो म्हणजे त्याच्या स्वरूपात काही बदल झालेला नसतो. असा त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. पुढच्या 81 ते 84 ओव्यामध्ये
त्यांनी ज्ञानयोग व्यवस्थितीचे वर्णन केले आहे. 85 ते 88 ओळ्यामध्ये दान ह्या संपत्तीचे वर्णन केले आहे. त्याच्यात त्यांनी वृक्षाचं उदाहरण दिलंय. जसं वृक्ष जसं येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना, मग तो सुजन असो, दुर्जन असो, वृद्ध असो, तरुण असो, स्त्री असो, पुरुष असो, असं काहीही भेद न करता सर्वांना सारखीच सावली देतो. त्याची फळं सावली आणि देतो. त्याप्रमाणे सर्वांनाच अगदी आपण मित्र शत्रू असा भेद न करता आपल्या परीने जी मदत करणं, त्याच्या उपयोगास येणं, त्याला त्यांनी दान असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याचं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं आहे, आणि की त्याच्यामध्ये तुम्ही त्याची काही अपेक्षा न बाळगायची असते, की तुम्ही त्यांना दान केलं म्हणजे कोणाला काही दान केलं तर त्याचा अहंकार तुम्हाला नसला पाहिजे, आणि त्याच्यापासून काही तुम्हाला अपेक्षा म्हणजे काही मिळेल याची अपेक्षा धरायला नको. 89 ते 93 ओव्यामध्ये दम ह्या गुणाचे वर्णन केले आहे. म्हणजे ह्याच्यात ते म्हणतात की व्रताचे रात्रंदिवस सतत आचरण करणं, सर्व लौकिक सुखाचं व त्याग ह्याच्यासाठी सुखाची आणि ह्याची कशाची आसक्तीने बाळगणं आणि त्यासाठी अविरत प्रयत्न करणं, त्यालाच त्यांनी असं म्हटलंय की दम. पुढच्या 94 ते 98 ओळ्यामध्ये त्यांनी यज्ञ ह्याचे वर्णन केले आहे. समाजातील सर्वांनीच स्त्री पुरुषांनी चारही वर्णातील जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी आपापल्या धर्मानुसार आचरण करणे, देवधर्म करणे, ह्यालाच ते यज्ञ करणे आहे असे म्हणतात. परंतु ह्याच्यात सुद्धा त्यांनी ते म्हटलं की जे तुम्ही करता त्या कृतीमुळे तुम्हाला त्याचा अहंकार अहंकार बाळगणे असं करणं आवश्यक आहे. परत ह्याच्यात सुद्धा जेव्हा तुम्ही काय जे करता कर्म, जी तुम्ही तुमच्या वर्णाला उद्देशून, म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणाची कामं करतो, क्षत्रिय क्षत्रियाची, त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही त्याच्या कर्माची फलाची अपेक्षा न करणं, आणि त्यामुळे ते म्हणतात की अशा रीतीने जर तुम्ही या मार्गावर चाललात तर मोक्ष मिळण्यास मदत होते. 100 ते 104 ह्याच्यामध्ये स्वाध्याय म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहणं, अभ्यास करत राहणं, त्याच्यासाठी वेगवेगळी काही तुम्ही ग्रंथ धर्म काय असते म्हणजे धर्मग्रंथांचं वाचन करणं, या सगळ्या गोष्टींनी ह्या गोष्टी ज्या आपण करतो त्याला त्यांनी स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढील ओव्यांमध्ये त्यांनी तप या गुणाचे वर्णन केले आहे. सर्व प्राणीमात्रांशी भेदभाव न बाळगता प्रेमाने सौजन्याने वागावे, यालाच त्यांनी आर्जव असं म्हटलेलं आहे. अहिंसा हे पुढच्या वाक्यात त्यांनी वर्णन केले. त्याच्यात त्यांनी सांगितले की कोणालाही न दुखवता, जे तुम्ही कोणालाही न दुखवता म्हणजे आपल्या स्वतःच्या बोलण्यानी किंवा कोणत्याही तुमच्या क्रियेनी तुमच्याकडून कोणालाही न दुखवता तुम्ही जे वागता त्यालाच त्यांनी अहिंसा म्हटलं. म्हणजे अहिंसा ह्याच्यात त्यांनी म्हणजे प्राण्यांना मारणं किंवा त्याची वध करणं असा ढोबळ अर्थ त्यांनी ह्याच्यात मांडलेला नाही. तर तुमची जी प्रत्येक कृती असते, तुमचं बोलणं कसं असतं, तुमचं वागणं कसं असतं, त्याच्यावर तुम्ही विचार करून वागलं पाहिजे. कारण तुम्हाला न कळत तुम्ही बऱ्याचदा बोलता, त्याच्यानी माणसं दुखावली जातात. ती पण एक प्रकारची त्यांनी हिंसा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणून त्यांनी त्या प्रत्यक्षांची सगळ्यांशी सौजन्याने म्हणजे ह्याच्यात वागणं हे ते आर्जवचे ते सांगतात. त्याचीच पुढची पायरी मला वाटतं अहिंसामध्ये त्यांनी पुढे घेतली अशी. अगदी खरंय खरं. 115 ते 124 मध्ये त्यांनी ह्या गुणाबद्दलची माहिती दिली आहे की ते म्हणतात की जे बोलणं खरं असतं पण ऐकणाऱ्याला दुखवत नाही. म्हणजे बऱ्याच आणि ऐकणाऱ्याला जो ऐकतो त्याला बोलणाऱ्याचा राग द्वेष वाटत नाही, अशा प्रकारच्या भाषणालाच सत्य भाषण असं त्यांनी म्हटलंय. कारण काय काय वेळेला जरी सत्य म्हटलं भाषेत
तरी ते तुम्ही जर कडवट रीतीने प्रेझेंट केलं कुणाशी हम्म. बोलताना, म्हणजे त्याच्यात तुम्ही लोकांच्या भावना दुखवतात. जरी तुम्ही कितीही सत्य असेल तरी तुम्ही कशा पद्धतीने बोलता हो. आणि कशा पद्धतीने समजावून सांगता, त्याने खूप त्याच्यावरती मला भार वाटतं की दिला. महत्व असं दिलेलं आहे. त्याच्यात त्याने मग त्याच्यात आईचं, अगदी आई आणि मुलाचं समर्पक उदाहरण दिलं की मुलाच्या कल्याणासाठी वेळप्रसंगी आई रागवते, त्याला शिक्षा करते, पण नंतर तिचे लाड पण करते. जरी ती जे मुद्दाम म्हणजे ह्याच्यात ती रागावते मुलाला, आणि काय काय वेळेला ती कठोरपणे जरी सत्यपणे अशी बोलली त्याच्याशी, तरी त्याच्यामागे तिची भावना अशी असते की तिचं प्रेम असतंच त्याच्यावरती. त्याचं खूप काय म्हणायचं, आईची भावना म्हणजे प्रेमाचीच भावना असते ह्याच्यामध्ये. अशा रीतीने म्हणजे हे जे सत्य आहे त्याच्यात त्यांनी त्या पद्धती म्हणून त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही बोलताना जरी सत्य सांगितलं तरी तुम्ही बोलताना कठोर भाषेत न सांगता न तर त्यांना वाटतं की जर तुम्ही काय काय वेळेला जर अति कठोर भाषेत सांगितलं तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. म्हणजे म्हणजे नंतरच्या पुढच्या ह्याच्यात त्यांनी अक्रोध ह्याच्याबद्दल माहिती दिली. म्हणजे त्याच्यात ते सांगतात की ज्ञानी पुरुष हा अतिशय शांत वृत्तीचा असतो. शांत वृत्तीचं त्याने असायला पाहिजे. आणि कितीही असे काही काय काय वेळेला प्रसंग निर्माण झाले, किती राग आला तरी तुम्ही त्यांची शांती न ढळू देता, आणि जेव्हा तो अशा पद्धतीने जेव्हा तो वागतो त्याला त्यांनी अक्रोधत्व असं म्हटलंय. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी अशी 2-3 उदाहरणं, खूप चांगली उदाहरणं दिली आहेत की ते म्हणतात की जर मेलेल्या सापाच्या वरती जर तुम्ही पडलाय तर त्याच्यावर तुम्ही जर जरी लाथ मारली तरी तो साप काही फळा करून तुमच्यावरती येत नाही उघड. आणि किंवा ज्याचं आयुष्य संपलंय तो जरी, त्याला जरी ब्रह्मदेव आला, अगदी त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तो माणूस काही जिवंत होत नाही. या अशा पद्धती काहीही निर्माण झाली तरी, कितीही राग निर्माणाची कारणं झाली तरी तो माणूस आपली शांती म्हणजे ढळू न देता वागतो. त्याला त्यांनी अशा स्थितीला त्या ज्ञानी पुरुषाच्या अक्रोधत्व असं म्हटलं आहे. पुढच्या ह्याच्यात त्यांनी त्याग ह्या गुणाचं वर्णन केलेलं आहे. हिच्यामध्ये त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की ह्याच्यामध्ये की अहंकार मीपणाचा आणि सगळं संसार सुखाचा मोहाचा त्याग करतात. त्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली की आपण जर झोपेचा त्याग केला तर त्यावेळेला आपली जी स्वप्न जी असतात त्या ती स्वप्न नाहीशी होतात. भिंत पडली तर भिंतीवरची चित्र नाहीशी होतात. तर पाणी, आणि दुसरं म्हणतात की पाणी जर नसेल तर तुमच्या लाटाच नसतात तिथे. म्हणजे पाणी जर नसेल तर तुम्ही लाटा तिथे उत्पन्न होऊ नाही शकत. त्याप्रमाणे तुम्ही जर मोह आणि काही तुम्हाला अहंकारच जर नसेल, त्या पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टीच्या या त्याग ह्या गुणाचं वर्णन केलं आहे. पण त्याच्यानंतर पुढे अर्जुन शांतीचं लक्षण स्वतः तो त्यांना विचारतो की त्यावेळे मला वाटतं ह्याच्यानंतर आपण पुढे घेतलेलं नाहीये त्या इथपर्यंतच करायचं होतं. हा. म्हटलं ना 130. माझं ते चुकलं होतं की मला वाटलं की पूर्ण संपला होता, पण मला वाटतं संपला नव्हता ना हा. नाही, तो पूर्ण टॉपिक घेतला नव्हता तो. हा, राईट. मग आणि हे मला असं वाटतं राईट, हा मला वाटतं कव्हर केलं तू सगळं जे आपण म्हटलं हो हो 138 मध्ये वगैरे. आणि खूप छान सांगितलंस, समजून सांगितलंस. आणि खरं म्हणजे थोडंसं लांब झालं, पण मला असं वाटलं की हे सगळं आवश्यक आहे. कारण आपल्याला याच्यातून आपल्याला शिकायचं की आपण काय करतो आणि आपल्या वागण्यात कुठे चुकतं. आता तू जे एक्झॅक्टली. म्हणजे अहिंसेचं मी जेव्हा सांगितलं. वाचलं हे 2-3दा, म्हणजे म्हणून मला तुमचा गोषवारा करायची जी पद्धत आहे ती आवडते. कारण तुम्ही त्या निमित्ताने का होईना त्याचं 2-3दा वाचन करता. आणि राईट. मग एक असं मला एकदा वाटून गेलं की ज्ञानेश्वरांना ते आता यांना सगळ्या आपल्याला सगळ्या म्हणजे लोकांना ती ज्ञानेश्वरीचं गीतेबद्दल माहिती देते, पण त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातच त्यांना किती यातना, किती लोकांच्या
म्हणजे आपल्याला त्यांच्या आयुष्य म्हणजे तेवढं त्याच्याकडून कळतं की ही जी उदाहरणं ते देत आहेत ज्ञानीमनुष्याच्या गुणांची, ते ऍक्च्युली त्यांच्याकडे आहेतच सगळी, म्हणजे ती आपण त्यांच्याकडे. नाही, अगदी आणि खरं. आपल्यासाठी म्हणायचं तर आपण आपल्या आयुष्यात म्हणजे हम्म. खरं सांगायचं तर म्हणजे ह्याच्यातनं फक्त आपण आपलं काही सुधारणा आपलं थोडी जरी झाली या हो. वाचनाने, की अरे बोलताना आपण जर विचार करून बोललो, आपण बऱ्याचदा होतं आपल्या हातून न चुकता की होय. आपण विचार नाही करत, आणि आणि तेवढं जरी आपल्या हातून झालं तरी खूप आपल्याला मिळालं. मिळालं, हो ना. आणखी सुद्धा आहेत थोडेसे उदाहरणं. आणि विशेषतः अं, दुसरी जी प्रवृत्ती आहे, आसुरी प्रवृत्ती, त्याच्यात सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे की आपण न कळत काही चुका करत असतो. आता जसं तू म्हणले की अहिंसा, ऍक्च्युअली आपल्या वेदामध्ये खूप मोठी अहिंसेची व्याख्या आहे. पुढच्या वेळी मी तुम्हाला ते इथे चॅटवरती टाकेन. त्याच्यात त्याने हे म्हटलं की तुम्ही जेव्हा लोकांना दुखवून बोलता, ती सुद्धा हिंसा. असं आपण कधी विचार नाही करत ना की आपण कोणाला तरी रागून बोललो की दुखवलं कोणाला तर ती हिंसा आहे, ते आपल्याला वाटत नाही. पण आता सुद्धा माऊलींनी तेच सांगितलं आपल्याला की बोलण्यात सुद्धा बघायला पाहिजे की तुम्ही हिंसा करताय का म्हणून. तर कधी कधी काय होतं, आपण तावात येऊन काही बोलून गेलो तर, पण जेव्हा आपण परत येतो घरी, तर तेव्हा मेडिटेशनचा मी तुम्हाला एक प्रकार सांगितला होता की दिवसभरात आपण काय केलं आणि त्याच्यात आपण खरंच काही चुकलो का असं ते बघायचं ना. तर ते खूप महत्वाचं आहे की घरी आल्यावर म्हणायचं, अरे हो, मी या बाईशी बोलत होते किंवा या माणसाशी बोलत होते, तेव्हा मी त्याला दुखवलं असेल कदाचित, आता असं नको करायला पुन्हा. मुद्दाम काही त्या व्यक्तीची जाऊन क्षमा मागायची वगैरे असं नाही म्हणत आहे मी, पण आपल्याच मनात म्हणायचं की असं पुन्हा नाही करायचं, आपण असं लक्षात घ्यायचं. पण कधी कधी पुन्हा तेच होतं आणि मग 2-4 वेळा केल्यावर मग कुठे सुधारतं. पण ही प्रोसेस आहे ना आपली. ऍटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय, त्याच्यात थोडंसं चुकतंय म्हणून. आणि म्हणून मला हा जो अध्याय आहे तो मला फार आवडतो की इथून आपल्याला खूप शिकायचं आहे. आणि प्रतिभा खूप छान बोललीस आणि छान सगळं खूप कव्हर खूप केलंस तू. छान, खूप हम्म. छान गोषवारा. थँक्यू. अतिशय सुंदर. अगदी, हा, व्हेरी गुड. आता जाऊया आपण पुढे. दिलं कोणतरी इथे लिहिलंय. तो विषय 136 पासून सुरू होतोय, तर मी 136 पासून घेतो. ओके. थोडस मोठं अर्जुना, करायला पण पाहिजे. हं. अर्जुना, तर नेयाला जाणवयाच्या विषयाला घेऊन बात करून मागून ज्ञाता जाणणारा व ज्ञान देखील खरोखर जेथे नाहीसे होते ती शांती होय. ज्याप्रमाणे प्रलयकाळच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो, मग नद्यांचे उगम, प्रवाह व समुद्र हा भेदाचा व्यवहार उरत नाही. इतकेच नाही, परंतु उदकाच्या एकरसतेचा बोध तो तरी कोणाला होतो. त्याप्रमाणे नेयाचा लेय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो. मग अर्जुना, नेय व ज्ञाता गेल्यावर जे काही राहते ते शांतीचे रूप होय. आता रोग नाहीसा करून रोग्याला पुष्ट करण्याच्या काळजीत जसा चांगला वैद्य आपले व परके असा भेद करीत नाही, अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न पाहता तिची दीनमणी अवस्था पाहून त्या योगाने जो कासावीस होतो, अथवा दयावान पुरुष पुडणाऱ्या मनुष्याला तू ब्राह्मण आहेस की चांडाळ आहेस हे विचारत नाहीस, तर तो त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवणे एवढेच जाणतो. मोठ्या अरण्यात एखाद्या पापी मनुष्याने एखाद्या स्त्रीला अकस्मात उघडी केली असता तिला वस्त्र नेसवल्या वाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पाहत नाही, त्याप्रमाणे अज्ञान, उन्मत्तपणा वगैरेमुळे अथवा वाईट नशिबामुळेही निंद्यपणाच्या सर्व बाबतीत जे चढकलेले आहेत, त्यास त्यांच्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचवत असणारी शल्ये विसरवायला लाविता. अरे अर्जुना, दुसऱ्याचे दोष आपल्या दृष्टीने, आपल्या समजुतीने शुद्ध करून मग त्यांच्याकडे दृष्टी फेकावी.
ज्याप्रमाणे पूजून देव पाहावा, शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाचा दुसऱ्याचा कमीपणा नाहीसे करून मग त्याच्याकडे पाहावे. एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये. पापकर्मामध्ये त्या पापकर्माचे समर्थन करून कोणास गुंतवू नये व ज्या नामामध्ये ज्यांच्या दोषाचा उल्लेख होतो अशा नामांनी त्यास हाका मारू नये. शिवाय कोणी वाईट स्थितीत असेल तर जो तो ज्या कोणत्या उपाया उपायांनी चांगल्या स्थितीला येईल तेच करावे, परंतु वर्मावर घाव घालू नये. अर्जुना, नीच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या योग्यतेचे मानावे. याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा दोष पाहू नये. अर्जुना, हे अपैशु पैशून्य. हा. पैशून्याचे लक्षण आहे. अपैशून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज. हा, हे एक मिनिट अपैशून्य. थांबायचं. हं. महेश, एक मिनिट. हं, हा पण खूप महत्वाचा विचार आहे. अपैशून्यता जे म्हणतात त्याला, त्याचं म्हणजे कुणाचे आपण दोष बघून आपण त्याच्याबद्दल बोलू नये. खरं म्हणजे मला मला स्वतःलाच माहिती आहे की हे माझ्यामध्ये खूप होतं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जरा शिष्टपणा करतात ना, तसं अगं बाई, या मुलीने अशीच का साडी नेसली, किंवा हिला कसं कळलं नाही वर्गामध्ये, असं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण बोलायचं. आणि म्हणजे आपण त्या व्यक्तीचे दोष दाखवता हे लक्षात नाही येतं की आपण खूप शहाणे आहेत, अशा प्रकारे आपण वागतो. यंग असताना ते ठीक आहे, पण आता पण आपण जेव्हा, काही लोक अजूनही तसंच वागतात की अं, तुम्ही हे घातले का, मग ते दागिने फार जुने आहेत, असं तसं. म्हणजे उगाचच आपण कोणाचे तरी नसणारे दोष काढून बोलतो. तर तेव्हा आपण लक्षात करायला पाहिजे की ते पैशून्यताचं लक्षण आहे आणि ते आपण अवॉइड करायला पाहिजे. चांगलं. अर्जुना, हे नाही, ऍक्च्युअली अपैशून्याचे लक्ष अपरिच्छिन्नता म्हणजे कोणाचे दोष दाखवायचे नाही. दॅट्स व्हॉट वी दाखवायचे. हॅव टू ओके. डू. अर्जुना, हे अपैशून्याचे लक्षण आहे हे तू पक्के समज व हे अपैशून्य मुमुक्षांना मोक्ष मार्गाचे सुखकर वाहन आहे. आता दया ती अशी असते की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे गारवा देत असता लहान थोर अशी निवड करीत नाही, त्याप्रमाणे ती दया दुःखितांचे क्लेश कृपाळूपणाने हरण करीत असता श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही. जगामध्ये पाण्याच्या वस्तू स्वतः अंगाने नाश पावते. पाण्यासारखी वस्तू स्वतः अंगाने नाश पावते, परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते. त्याप्रमाणे दुसऱ्याच्या कृपेने कळवळलेले असता व त्याच्या दुःख निवारणार्थ सर्वस्वासह आपण स्वतःला अर्पण केले तरी देखील त्यास अर्पण करणारास ते थोडेच वाटते. वाहत असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकवायचे जाणतच नाही. त्याप्रमाणे पुढे असलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग त्याचे पुढे जाणे होते. पायात काटा शिरतो व त्या क्षणी ते दुःख अंतःकरणात प्रगट होते. त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने जो पोळला जातो अथवा पायाला थंडावा मिळतो तो डोळ्यांच्या उपयोगास येतो. त्याप्रमाणे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो. फार काय सांगावे, तहानलेल्या करिता जसे जगात पाणी राहिले आहे, त्याचप्रमाणे अनंत दुःखितांच्या दुःख निवारणाने त्यांचे आयुष्य खर्च होते. हे वीरांच्या राजा अर्जुना, तो पुरुष दयेची प्रत्यक्ष मूर्ती आहे असे समज व ती दया त्याच्या ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो. आता सूर्यकमळ सूर्याला जीवाभावाने अनुसरलेले असते हे खरे, परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करीत नाही, अथवा वसंत ऋतूच्या ओघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करताच तो वसंत ऋतू निघून जातो. हे राहू दे.
अष्टमहासिद्धीसह लक्ष्मी देखील जवळ आली तरी पण महाविष्णूने जसे तिच्याकडे लक्षच दिले नाही, त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे ज्यास मनातून आवडत नाही. फार काय सांगावे, सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा करीत नाही. अनासक्ते अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था ती ही आहे असे समज. आता मधमाशांना जसे मोहोळ सुखकर वाटते, अथवा जलचरांना जल जसे सुखकर असते, अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्यात मोकळे असते, अथवा आईचे लेकराविषयी प्रेम जसे हळुवार असते, अथवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो, डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते, अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिल्लांना जशी सुखकर असते, त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या ठिकाणी जे वागणे मऊ सुखकर असते, स्पर्शाला अति मऊ, तोंडात टाकला असता चांगला रुचकर व नाकाला चांगला वास देणारा आणि अंगाने स्वच्छ, तो वाटेल तेवढा घेतला असता जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या मार्दवतेच्या उपमेला आला असता. जसे आकाश आपल्या पोटात वायू आदी महाभूतांना धारण करते, परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणूंमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. फार काय सांगू, जसे हे जगाच्या जीवा प्राणांकरिता जगणे आहे, त्याचे नाव मार्दव आहे असे मी श्रीकृष्ण म्हणतो. आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टी होतो, अथवा मानी पुरुष हीनदशेमुळे लाजेने निस्तेज होतो, अथवा अंतच्याच्या घराला जर सहज चुकून संन्याशी आला तर हे चांडाळाचे घर आहे असे त्यास कळले तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लज्जा प्राप्त होते, क्षत्रियाने रणातून पळून जाणे हे लाजिरवाणे कृत्य कोणता क्षत्रिय सहन करेल, अथवा महाप्रतिव्रतेला वैधव्य दाखविणाऱ्या नावाने हाक मारणे कसे सहन होईल. रूपवानाला जर काळाचा डाग लागला तर ज्या लाजेने त्याला जसे प्राणावर संकट बेतल्यासारखेच होते, त्याप्रमाणे 3.5 हात शरीरच स्वतः समजून चे प्रेताप्रमाणे होऊन जगावे व वारंवार जन्मास येऊन मरावे. गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर्य या रसांचा ओतलेला पुतळा होऊन राहणे हे लाजिरवाणे होय. हे फार बोलणे पुरे, आपण देहच आहोत अशी समजूत ठेवून नामरूप यांचा अंगीकार करणे याहून दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. अशी दुर्दशा होते म्हणून ते शरीराची शिसारी घेतात. जड देहाशी तादात्म्य करून राहण्याची लाज समजूतदार पुरुषात असते, पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहणे बरे वाटते. आता कळसूत्री बाहुलीची नाचवण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल जशी बंद पडते, त्याप्रमाणे प्राणांच्या जयाने कर्मेंद्रियाचे व्यापार बंद पडतात. अथवा सूर्य मावळल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो, त्याप्रमाणे मन जिंकले असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद पडतात. याप्रमाणे मन व प्राण यांचे नियमन केले म्हणजे 10ही इंद्रिय पंगू होतात. अचापल्य जे म्हणतात ते या वर्माने कळून येते. 136 खाली जायचंय. या आता शांतीचे जी लिंग ते व्यक्त मज सांग, देव म्हणती चांग अवधान देई, तरी गिळोनी नेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, आरपे निरुते ते शांती पैगा, जैसा प्रळयांबूचा उबडू
बुडवूनी विश्वाचा पवाडू, होय आपण पे निबिडू, आपणा आपण पांची, मग उगम ओग सिंधू, हा नुरेची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू, तोही कवणा, तैसी नेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे तेजी किरटी, शांतीचे रूप, आता कदर्थवित व्याधी, बळी करणाची आधी, आप परून शोधी, सद्वैदू जैसा, काची कली रुतली गाये, गडबाकड न पाहे, तो तिये चियातलानी होये, काला भूला, नाना बुडतयाचे सकरणू, न पुसे अंत्यजू की ब्राह्मणू, काढूनी राखे प्राणू, हेची जाणे, की महावनी पापिये, उघडी केली विपाये, तेने सविल्या वीण न पाहे, शिष्टू जैसा, तैसे अज्ञान प्रमादितिकी, ना प्राप्तिनिही सदोगी, निंदत्वाचा सर्व विखी, खिळिले जे, तया आंगिक आपुले, तेऊनिया भले, विसर विजती सले, सलती तिये, अगा पुढीलाचा दोषू, करुनी आपुलिये दिठू चोखू, मग घापे अवलोकू, तयावरी, जैसा पुजूनी देवो पाहिजे, पेरुनी शेता जायजे, तोषवनी प्रसादू घेईजे, अतिथीचा, तैसे आपुलेणू गुणे, पुढीलाचे उणे, पेडुनिया पाहणे, तयाकडे, वाचुनी न विंधीजे वर्मी, ना तुडविजे अकर्मी, न बोलविजे नामी, सदोषी तीही, वरी कोणे एके उपाये, पडिले ते उभे होये, तेची किजे परी घावे, नेदावे वर्मी, पै उत्तमाची यासाठी, निचमानी जे किरटी, हे वाचो दीठी, दोषून घेपे, अपैशून्याचे लक्षण, अर्जुना हे पुढे जाण, मोक्ष मार्गीचे सुखासन, मुमुक्षु हे, आता दयात ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न कडसी, साने थोर, तैसे दुःखिताचे शिणणे, हिरता सकणवेपणे, उत्तमा दमनेणे, विवंचुगा, पै जगी जीवनासारिखे, वस्तू अंगवरी उपके, परी जाते जीवित राखे, तृणांचेही, तैसे पुढिलाचे निपापे तापे, कळवळलिये कृपे, सर्वस्वेसी दिदले आपण पे, तरी थोडेची गमे, निम्न भरलिया उणे, पाणी डळोची नेणे, तेवी श्राता तोषवनी जाणे, सामोरे या, पै पायी काटा नेहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे, पुढिलांचेनी, का पाळो शीतळता लाहे, की ते डोळ्यांची लागी होये, तैसा परसुखी जाये, सुखावतू, किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचा असेल भागी, जिणे तयाचे, तो पुरुष विरवरा, मूर्तिमंत जाण दया, मी उदय जयांची तया, ऋणिया लाभे, आता सूर्यासी जीवे, अनुसरलिया जाजीवे, परी ते तो न शिवे, सौरभ्य जैसे, का वसंताची या वाहणी, आलिया वनश्रीचिया शौहिणी, अक्षौहिणी, न ते करी तुची घेणी, ओवी म्हणजे निघाला सायकल. तो, न ते करी च्युती घेणी, निघाला तो, हे असे महासिद्धीसी, लक्ष्मी ही आली या पाशी, परी महाविष्णू जैसी, गणीची नाते, तैसे ऐहिकींचे का स्वर्गीचे, भोगपाईक झालिया इच्छे तिचे,
परिभोगावे हे न रुचे मना माझी. बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी. अलोप अलोलुप्तत्वदशा ठाऊकी जाण हे घे ते हे आता माशिया जैसे. मोहळ चळचळांचे वीजळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे. नातळी पाळ को देशे मातेचे स्नेह जैसे. का वसंतिया स्पर्शे मऊ मऊ मलया निळू. डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी. तैसी भूतमात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू. मृगी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू. उजाळू वांगे तो आवडे ते वडा घेता. भलते या विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापुरकी. परी महाभूते पोटी वाहे देवीची परमाणु माझी सामाये. या विश्वानुसार होय गगन जैसे. काय सांगो ऐसे जीणे जे जगाचेनी जीवे प्राणे. दया नाव म्हणे मार्दव मी आता पराजये राजा. जैसा कथर जे लाजा की मानिया निस्तेजा. निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी. मगलायच होय जैसी उत्तमतया क्षत्रियारणी पयोनी जाणे. ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्ये पाचारणे. महासती येते रूपसा उदयले कुष्ठ भवा संभाविता कुटीचे बोट. दया लाजा प्राण संकट होय जैसे. तैसे औट हातपणे चे शव होऊनी जीणे. उपजो मरणे नावा नावा तिये गर्भमेद मुसे. रक्तमूत्र रसे वोती व होतू नियसे. ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नावा रूपासी येणे. नाही लाजिरवाणे याहुनी ऐसे सिया अवकळा. घेपे शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा. निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया. चेष्टाची ठाके साय खडिया. तैसी प्राणजये कर्मेंद्रिया. कुंटे गती की मावळलिया दिन करू. सरे किरणांचा पसरू तैसा मनोजये प्रचारू. बुद्धींद्रियांचा एवम न पवन नियमे. होती दाही इंद्रिये अक्षमे. ते अचापल्य वर्मे येणे होय. छान. दुसरं कोणी वाचतं का तिसरा श्लोक? कारण त्यांचं बरंच झालं वाचून आता. मी वाचायचं आहे का? वाचू शकता, चालेल. ओके. तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पन्दं दैवीं विजातस्य भारत. दैवी. हे भारता, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला, परंतु ती गोष्ट नवऱ्याच्या हेतूने करावयाची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला दाद देत नाही. त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने त्यास धावणे आवडते. निषेध त्याच्या आड येत नाही, त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धींची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धाव घेते. त्याला आध्यात्मिक तेज असे म्हणतात. आता ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो
तरी आपण सर्व केस धारण करतो याची त्यास खबरही नसते. त्याप्रमाणे आपण सर्वही सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होय. आणि विषय सेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ती हद्दीबाहेर वाढली असता, अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता, अथवा प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा योग झाला असता, या सर्वाच एकाच वेळी पूर आला असता, तो सहन करण्यास जे धैर्य अगास्ती होऊन उभे राहते, प्रतिकार करण्यास तयार होते, आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता, त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळके सरस गिळून टाकतो, अर्जुना, त्याप्रमाणे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक दुःख प्राप्त झाले असता, त्या सर्वांना जे धैर्य गिळून टाकते, आता ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग जे ज्ञान व योग, अष्टांग योग याचे आचरण करीत असता अंगामध्ये धैर्याचा कमीपणा नसतो. याप्रमाणे चित्तात गडबड होण्याच्या प्रसंगी जी सहनशीलतेला उचलून धरून चांगला पराक्रम गाजविते तिला धृती असे म्हणतात. ऐक, आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली व त्यात गंगेचे अमृततुल्य पाणी भरून ठेवले. त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आत बाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरीप्रमाणे शुद्धपणा आहे. ज्याच्या शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंतःकरणात खरा खरा विवेक, आत्मानात्मिचार आहे, तो आत बाहेर सुचित्वाची मूर्तीच बनलेला आहे. अथवा ज्याप्रमाणे गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळते, अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत, अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्य विकासनी कमळ त्याचा विकास करीत जसा सूर्य प्रदक्षिणेला निघतो, त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्यास मुक्त करीत संसार समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत व अध्यात्माती दुःखांनी पिडलेल्यांच्या संकटांचे निवारण करीत. फार काय सांगावे, रात्रंदिवस दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे. एवढेच काय, पण आपल्या कामाकरिता प्राणीमात्रांच्या अहिताविषयी संकल्पाचीही आडकाठी जे न करणे, म्हणजे आपल्या कामाकरता कोणाही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची पर्वा नाही असा विचारही मनात जे न आणणे. अर्जुना, अद्रोहत्व अशा या गोष्टी तू ऐकतोस, ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेने सांगितले आहे. आणि अर्जुना, शंकराच्या मस्तकावर येऊन जशी गंगा संकोचित झाली, त्याप्रमाणे स्वतः मानाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे. अर्जुना, अमानित्व जे म्हणतात ते हे समज. हे मी मागे तुला 13व्या अध्यायात सांगितलेच आहे. तेच ते पुन्हा पुन्हा किती सांगू. याप्रमाणे या 26 गुणांच्या रूपाने हे ब्रह्मेश्वरीय वास्तव्य करत आहे. मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे 26 गुण जणू काय दिलेले गाव अगर इनामी जमीन आहे. अथवा या 26 गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्ती रूपी गंगा विरक्त पुरुषारूपी सागराच्या दैवाने प्राप्त झाली आहे. अथवा मुक्तिरूपी मुलगी या 26 गुणरूपी फुलांची माळ घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे. अथवा 26 गुणरूपी वाती पेटवून गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवाळण्याकरता आली आहे. गीता रूपी समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपला आहे
व त्या शिंपल्याच्या शकलातून ही 26 गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मोती आहेत. फार काय वर्णन करू. आपोआप स्पष्ट होईल असे दैवी संपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले. आता दुःखाची बळकट वेली असून दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे, तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो. परंतु आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे, तरी तिचा त्याग करण्याकरता ती जाणली पाहिजे. म्हणून तू ती आसुरी संपत्ती चांगले कान देऊन ऐक. तरी नरकातील दुःख वाढवण्याकरता भयंकर दोषांनी जो जमाव केला, ती ही आसुरी संपत्ती होय. अथवा सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकूट विष नाव आहे, त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लागवडीला आसुरी संपत्ती हे नाव आहे. हे वाचू? ओव्या वाचायच्यात ना. हा. पण जिथे पासून वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणेश्वरोद्वेषे. न गणती. नाही, एक मिनिट. हा, सॉरी, मला मध्येच फोन आला कोणाचा. परी प्राणेश्वरो देशे नगणीची सती तैसे आत्मनाथाची आधी लावूनी विषय विषाची बाधी धावो आवडे पाणधी शून्याची ये न ढाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धींचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आत्म्यात आध्यात्मिकते आता सर्व ही साहती या गरिमा गर्वानये तेची क्षमा जैसे देह वाहुनी रोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघविया वियांशाई थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्तिका होऊनी धिरू उभा ठाके आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळिका ते गिळी एकी झुडुका वारा जेवी तैसे अधिभूताधी देवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळू निघाली आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान योगी दिवंसे याची अंगी उणीव नोहे ऐसे चित्त क्षोभांचा अवसरी उचलुनी धैर्या जे चांगावे करी धृती मणिपे अवधारी तिये ते गा आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची सारिखे शौच असे जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सौभाग्य सबाह्य घडला आकारू सुचित्वाचा का फेडित पापताप पोखित तिरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंद्य फेडुत श्रियांची रावळे उघडितो निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे तैसी बांधली सोडित पुडाली काढित सांकडी फेडित आर्तांचिया किंबहुना दिवस राती पुढींचे सुख उन्नेती आणित स्वार्थी प्रवेशी जे वाचुनी आपुलिया काजा लागी प्राणीजातांचा हित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे दीठी पाहो ये तैसे आणि गंगा शंभूंचा माथा पाहुनी संकोची जे विपार्था ते बी मान्यपणे सर्वथा लाजणे जे ते हे पुडत पुडती आमानित्व जाण सुमती
मागा सांगितलेसे किती तेची ते बोलो. एवं इहि सव्वीसवे ब्रह्मसंपदा हे वसत असे. मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होय. नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची निच नवी. निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली. की गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवन सती असे. की सव्वीसवे गुण ज्योती इही उजळूनी आरती. गीता आत्मया निजपती निरांजना आली. उघडिती निर्मळे गुण इयांची मुक्ता फळे. दैवी शुक्ती कळे गीतार्ण विंची. काय बहुवानु ऐसी अभिव्यक्ती ये ऐपेसी. केले दैवी गुणराशी संपत्ती रूप. आता दुःखांची अंतुवटके वेली. दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभी धानी आली. आसुरी ते पैत्याज्य त्यजा वया लागी. जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी. श्रोत्र शक्ती तरी नरक व्यथा थोरी. आणावया दोषी अघोरी. मेळू केला ते आसुरी संपत्ती हे. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू. आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा. छान, आपण इथे थांबूया आता, कारण पुढचं असवडी शक्ती आहे त्या पुढच्या वेळी घेऊया. छान छान वाचलंस. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांची तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडितम. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.